आहोत लोकसभेत शरद पवार गटाचं टेन्शन ज्या पिपाणीनं वाढवलं त्याच पिपाणीनं विधानसभेतही टेन्शन वाढवलंय। मतदारांना पिपाणी आणि तुतारीतला फरक सांगण्याचं आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे। निवडणूक आयोगानं पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करावा असे निर्देश दिल्यानंतर देखील अनेक अपक्ष उमेदवारांकडून ट्रम्पेटचा उल्लेख हा तुतारी असा केला जातोय। लोकसभेत शरद पवार गटाला ट्रम्पेटचा उल्लेख निवडणूक आयोगानं तुतारी असा केल्यानं मोठा फटका बसला होता। आणि या संदर्भात सविस्तर सखोल विश्लेषण करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय लोकसभेच्या निकालाच्या वेळेस देखील शरद पवार गटाला तुतारी अर्थातच ट्रम्पेट असा गोंधळ कुठेतरी मतदारांमध्ये पाहायला मिळाला होता आणि असंच चित्र आता विधानसभेत देखील आहे। साताऱ्यातील माणखटाव मतदारसंघात देखील आता तुतारीचा यावेळेस ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी करत प्रचारही केला जातोय। नेमका कसा फटका बसू शकतो शरद पवार गटाला या संपूर्ण प्रकाराचा? साधारणपणे 80 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचे उमेदवार आहेत आणि आता वेगवेगळ्या माध्यमामध्ये आलेल्या बातम्यांचं विश्लेषण केलं तर किमान 50 विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार हे शरद पवारांच्या विरोधात उभा आहेत आणि त्यांच्या गटाच्या विरोधात, आणि प्रत्येकाला एकच चिन्ह मिळालेलं आहे, ते म्हणजे तुतारी वाजवणारा मनुष्य। आता पिपाणी आणि तुतारी यातला जो फरक आहे तो फरक दृश्य स्वरूपामध्ये मतदारांना ओळखण्यामध्ये कशी अडचण होते हे जर आपण आता ग्राफिकली प्ले करून सांगितलं, म्हणजे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये 10 ठिकाणी त्यांचे उमेदवार होते, त्यातली साताऱ्याची जागा तर त्यांनी नंतर जे काही पोस्टपोल विश्लेषण केलं तर त्यांचं आकलन असं आहे की साताऱ्याची जागा तर त्या केवळ पिपाणी वाजवणाऱ्या व्यक्तीच्या त्या चिन्हामुळे गेलेली। प्रत्येकच लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः आता बारामतीचं उदाहरण बघू, 16,000 त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला पिपाणी असणाऱ्या त्या व्यक्तीला मतं मिळाली होती। तीच परिस्थिती बीडमध्ये आहे, तीच परिस्थिती त्यांनी जिथे जिथे निवडणूक लढवली, नाशिक असेल, दिंडोरी असेल, भिवंडी असेल, त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे ह्या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये मिळून 4-4.5 लाख एवढी मतं ही पिपाणी वाजवणाऱ्या व्यक्तीला मिळालेली होती, म्हणजे त्या चिन्हाला मिळालेली होती। आता विधानसभा निवडणुकीत तर गणित आणखीच वेगळं असतं। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना अधिकात अधिक बाहेर काढण्याचा प्रयत्न हा प्रत्येक उमेदवार करत असतो आणि ज्या काही तिकड़ीम लढवल्या जातात, मग नाम साधर्म्य असलेले लोक, आता त्याची पण यादी मी बघितली, फार मोठी यादी आहे। एकेका मतदारसंघात 4-4 नाम साधर्म्य असलेले लोक आहेत। अशा वेळेला जेव्हा हा तुतारी पिपाणी वाजवणारा मनुष्य, मला सुद्धा किती गफलत होते तुतारी आणि पिपाणीची, सो पिपाणी वाजवणारा हा जो मनुष्य आहे तो जर ह्या 50 ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर ज्या अनेक घडामोडी ह्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती परिणाम करणाऱ्या असणार आहेत, त्यापैकी ही एक घडामोड असेल की या निवडणुकी व्यक्तीमुळं शरद पवार यांच्या उमेदवाराला मोठा फटका बसला आणि शरद पवार यांच्या उमेदवारापेक्षा या पिपाणीच्या चिन्हाला असलेल्या बटनावरती लोकांनी मतं टाकली। आज नाही तर उद्या याचं जेव्हा केव्हा विश्लेषण होईल तेव्हा याचा किती फटका बसला ते लक्षात येईल। परंतु आपल्याकडे उदाहरण म्हणून लोकसभेची सगळी आकडेवारी आहे, ती आकडेवारीच सांगते की शरद पवार यांच्या उमेदवारासाठी ही लढत कठीण असेल, कारण कितीही तुम्ही प्रयत्न केला आणि समजावून सांगितलं तर ती फक्त नाम साधर्म्य नाहीये तर चिन्हामध्ये पण जवळपास एकसारखेपणाच असल्यामुळं या गोष्टीचा मोठा फटका शरद पवार यांना बसू शकतो, तो बसलेला आहे। त्यामुळे पहिला तर प्रयत्न त्यांचे उमेदवार हेच करतील की जे जे असे उमेदवार आहेत त्या उमेदवारासंदर्भामध्ये ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतील। खरं म्हणजे निवडणूक आयोगाकडे या संदर्भामध्ये लगोलग तक्रार करण्यात आलेली होती आणि त्या तक्रारी संदर्भात आपण निराकरण करू असं म्हटलं होतं निवडणूक आयोगानं, पण आताच ज्या माध्यमातल्या बातम्या आहेत त्यातनं तर स्पष्टपणे दिसतं आहे की हे पिपाणी वाजवणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते शरद पवार यांच्यासाठी अडचणीची गोष्ट ठरेल। इतर कोणालाही याचा अशा संदर्भातला फटका बसताना दिसत नाही। निश्चितच राहुल, त्यामुळे आता निवडणूक आयोग कशा पद्धतीनं कारवाई करताय ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी।